सो आपण दर आठवड्याला जे करतो तेच या वीकमध्ये सुद्धा करणार आहोत. बट बिफोर मुव्हिंग अहेड, जस्ट हॅव अ डिस्क्लेमर की या पर्टिक्युलर वीकेंड ॲनालिसिसमध्ये जे पण स्टॉक आयडियाज किंवा वेगवेगळे थीम डिस्कस केले जातात, दोज आर कम्प्लिटली एज्युकेशन पर्पज ओनली. याच्यावरती तुम्हाला स्वतः स्टडी करून डिसिजन घ्यावा लागेल आणि त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला सुद्धा कन्सिडर करू शकता. राईट? सो लेट मी शिफ्ट. Now, what we will do today, right? I hope mostly all of you understand the Marathi language. Hi Sachin, good evening. So मी असं कन्सिडर करून चाललोय की तुम्हा सगळ्यांना मराठी समजते, बिकॉज रिसेंटली वी पब्लिश्ड 1 or 2 videos in Hindi like ITC and top stocks for August month. Uh, it is possible you people knowing the Hindi language, please let me know that if you are not comfortable or not comfortable in the Marathi one. So मीनवाईल आपण आपल्या मराठी लँग्वेजमध्येच सुरुवात करू अँड इन बिटवीन इफ एनी वन रेज द क्वेश्चन वी कॅन हॅव अ लँग्वेज स्विच. सो आपण काय करणार, आपण तेच करणार, कारण एकच काम रिपीट 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 इतक्यांदा तुम्हाला रिपीट करावं लागेल अँड देन यू विल बी मास्टर इन दॅट पर्टिक्युलर सेगमेंट. आणि तेच करतो आपण, नथिंग न्यू. आपण गेल्या वीकमध्ये काय घडलं मार्केटमध्ये, विल डू अ मार्केट रिकॅप, विल डू अ सेक्टर पल्स अनालिसिस. देन आपण कोणते स्टॉक्स अपकमिंग डेजमध्ये वॉच करू शकतो, ते काय प्रत्येक वीकमध्ये नवीन नसतात. लास्ट वीकमधले सुद्धा अजून रॅली देऊ शकत असतील, ते स्टॉक्स आपण एकदा डिस्कस करू. विल गो थ्रू दी अपडेट्स. देन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, लर्निंग पार्ट, वी विल आपण एक आज नवीन पॉईंट स्टडी करू अँड देन फायनली आय विल टेक द क्वेश्चन आन्सर्स फ्रॉम ऑल ऑफ यू अँड देन वी आर गुड टू गो. राईट? So this will be the agenda. So now let's try to understand the market for this week. So हा निफ्टी 50चा चार्ट ओपन आहे. आय होप जर तुम्ही प्रत्येक वीकला डिस्कस हा लाईव्ह सेशन जॉईन करत असाल तर लास्ट वीकचं डिस्कशन तुमच्या लक्षात असेल. सो बिफोर दिस सिच्युएशन देर वॉज अ टाइम पास, राईट? सो गाइज, लेट मी जस्ट ब्रिंग माय पेन. Oh, sorry, it is opened. Now we are okay to go. जस्ट कन्फर्म वन्स की माझा तुमचा आवाज, सॉरी, माझा तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय. जस्ट टू हॅव अ कन्फर्मेशन. या, द पेन इज रेडी. हिअर वी गो. अँड दिस इज द निफ्टी 50. सो निफ्टी 50 मध्ये काय झालंय, लास्ट वीक एक खूप पॉझिटिव्ह मोमेंटम आणि त्यानंतर गॅप अप, द काइंड ऑफ गॅप अप विच हॅज गिवन अ रिअली मिनिंगफुल इम्पॅक्ट, राईट? बट ओव्हरऑल म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथून वरती गेला, परत खाली गेला, अँड द क्लोजर वाईज यु नो व्हेरी टाईट सिच्युएशन. म्हणजे गॅपअप मिळाला, दॅट वॉज इंडिकेटिंग की काही ब्लॉक ऑर्डर्स होत्या ज्यांनी हा गॅपअप बनवून दिला. आणि त्यानंतर बुल अँड बियर्समध्ये जी फाईट झाली दॅट वॉज व्हेरी ह्यूज टाईट, असा एक क्रिटिकल पॉईंट आपण म्हणू शकतो. आणि हे याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा रिसेंट पिरियडमध्ये झालं. आय विल म्हणजे मी खूप हिस्ट्रीमध्ये नाही येणार. सी दिस कॅन्डल, दिस कॅन्डल, राईट? सो जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमधून वरती येताना अशा गोष्टी घडतात, दॅट कॅन गिव्ह यू गुड पॉझिटिव्ह मोमेंटम इन अपकमिंग पिरियड. दॅट इज वॉट हिस्ट्री से, राईट? मी नाही म्हणत आहे, इट इज वॉट हिस्ट्री इंडिकेटेड अस. सो इट इज क्वाईट पॉसिबल जर ही सिच्युएशन परत निर्माण झाली असेल अँड वेअर
निफ्टी 50 इज ट्राइंग टू कम बॅक. इट व्हेरी पॉसिबल की देर विल बी अ गुड कमबॅक इन दी लार्ज कॅप स्टॉक्स, बट अजूनही तो कमबॅक आलेला नाहीये. बट वेअरॅज जर आपण स्मॉल कॅपचा इंडायसेस बघू, आणि सी ड्रॉइंग्स आर देअर ओनली जे आपण मार्क केले होते. आय वॉज ड्रॉन दिस लाईन लास्ट वीक की हा ब्रेकआउट मिळणं खूप गरजेचं आहे. अँड आय वुड से की जो एक पहिला ब्रेकआउट होता तो खूप चांगल्या पद्धतीने स्मॉल कॅपमध्ये आला, अँड दॅट्स वाय जर तुमच्याकडे काही स्मॉल कॅपमधले स्टॉक्स असतील, यू मे ऑब्झर्व की स्मॉल कॅप इंडस्ट्रीमधले स्टॉक्स खूप पॉझिटिव्हली मूव्ह होत आहेत ओव्हरऑल इन रन थ्रू. आणि तो इंडिकेटर आलाय. नाऊ व्हॉट इज द नेक्स्ट बॅरियर? तो बॅरियर आहे 18,688चा. आपण 18,400च्या आसपास आहोत आता. हा इट इज अ लॉंग वे, म्हणजे 2024चा हा साधारण ब्रेकआउट रेंज आहे, आणि आता जे आपण ब्रेक केली ती 2025ची केली आहे. जर असाच व्हॅल्यूम आणि अशाच स्ट्रॉंग पद्धतीने अजून एक दोन कॅन्डल कदाचित नेक्स्ट वीकमध्ये नाही लागेल, किंवा इथेच थोडंसं अजून अराउंड ट्रान्झिशन चालू राहील. बट हा 18,688 म्हणजे 18,700चा जो काही एक रेंज आहे, ती जर ब्रेकआउट झाली, देर विल बी नथिंग लाईक दॅट. आणि आत्ता सुद्धा या सिच्युएशनला सुद्धा स्मॉल कॅप इंडस्ट्रीमधले स्टॉक्स आपण थोडे बहुत कन्सिडर करायला किंवा ट्रॅक करायला काही हरकत नाही आहे. अँड व्हॉट मिड कॅप इज डुईंग, मिड कॅपमध्ये तर ऑलरेडी लास्ट वीकच आपल्याकडे हे सॉरी ब्रेकआउट आला होता, तो आपण डिस्कसही केला होता की ऑलरेडी इट हॅज डन वन टाइम अँड नाव इट इज ट्राईंग टू बिल्ड अप समथिंग. सो तिथेच तो या पर्टिक्युलर रेंजमध्ये बाउन्स करण्याचा प्रयत्न करत होता, आणि लास्ट 2 वीक्समध्ये इट इज डन. सो मिड कॅप ऑल क्लिअर, स्मॉल कॅप ऑल क्लिअर. आता निफ्टी 50मध्ये फक्त रेंज बाउंड येणं बाकी आहे. व्हॉट अबाउट आय टी? मी हे सगळं का सांगतोय तुम्हाला? बिकॉज अल्टिमेटली बेस्ड ऑन द इंडायसेस आपण सेक्टर बघू, आणि सेक्टरमधून मग स्टॉक्स करू. सो आपल्याला मी नेहमी तुम्हाला सांगतो की आपल्याला शेतकऱ्यासारखं विचार करायचा आहे की आत्ता सध्या कोणता माहोल चालू आहे, पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्याच्या हिशोबाने पिकं पेरावी लागणार आहेत, राईट? जे पिकं उन्हाळ्यामध्ये चालतात ते आता पेरून काही उपयोग होणार नाहीये. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. जर आता स्मॉल कॅप मिड कॅप जर रनमध्ये नसता, आपण अवॉइड केलं असतं. जसं मी लास्ट वीकमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लास्ट टू लास्ट वीक प्रोबॅबली, की स्विंग ट्रेडिंगमध्ये जास्त काम करू नका, कारण खूप टाईट फाईट चालू आहे, राईट? आणि ती फाईट आता ब्रेकआउट होताना दिसते. सो वी कॅन हॅव दॅट. आणि लास्ट वीकमध्ये मी हेही तुम्हाला बोललो होतो की वी हॅव टू बी रेडी. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तेव्हा मी तुम्हाला हे सांगत होतो की आपल्याला हा जो पिरियड आहे हा स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी युटिलाइज करायचा आहे. स्टॉक लिस्ट बनवा. आपण काही स्टॉक्स त्यावेळेस डिस्कस केले. सेक्टर कुठला रन होऊ शकतो याच्यावर स्टडी करा. लास्ट वीकमध्ये पण मी तुम्हाला बरेच सेक्टर सांगितले होते. तुम्हाला मी टास्क दिला होता. बॅटरी इंडस्ट्रीजमधले स्टॉक शोधून आपल्या कम्युनिटी ग्रुपवरती पोस्ट करा. समहाऊ तुम्ही लोक करत नाहीये. इट इज ओके. बिकॉज बऱ्याचदा फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणाऱ्या गोष्टीचं व्हॅल्युएशन नसतं. बट इट इज ओके टू अंडरस्टँड. बट हे केलं पाहिजे. सो सी अल्टिमेटली, आणि जो बॅटरी सेक्टरमधला मी स्टॉक सांगितला होता त्याच्यामध्ये काय मॅजिक झालाय, आणि तुम्ही थोडंसं अजून डीपमध्ये जाऊन 2 ते 3 जरी स्टॉक शोधून काढले असते, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय आउट परफॉर्मन्स आला होता, तर मी तुम्हाला स्टॉक्स डिस्कस करताना सांगेन, राईट? नाऊ सो येस, जे लाईव्हमध्ये जॉईंट आहेत, इफ at all you are not understanding Marathi, you want me to continue in Hindi, let me know. Okay. So yes, आता आय टी एकदा बघून घेऊयात आपण. CNX IT, सॉरी. सो सी आपण आय टी कधीपासून जेव्हा जेव्हा आपण लाईव्ह सेशन करतोय केव्हापासून आपण ट्रॅक करतोय, आणि प्लस फक्त ट्रॅकच करत नाही तर याच्यातले काही स्टॉक सुद्धा आपण डिस्कस केले होते. आय बिलीव्ह अराउंड फ्रॉम हिअर. आणि हे 2 कॅन्डल्स आल्यानंतरच आपण फोकसमध्ये घेतला होता. एक रेड कॅन्डल लागली तेव्हा लोकांना वाटलं की परत डाऊन जाईल. सो सी कधीही मार्केट वन वे असं वरती जात नसतं, राईट? इट ऑलवेज लाईक इट विल गो अप, इट विल गो डाऊन, देन अगेन अप, देन अगेन डाऊन. लाईक दिस ओनली इट इज गोइंग टू मूव्ह. सो वन वे मूव्ह कधीही येणार नाही आहे. सो आय टी ऑल्सो गिव्हिंग पॉझिटिव्ह इंडिकेटर. लेट मी चेक सूर्यास्त्र फॉर यू. सो सूर्यास्त्रमध्ये टाकल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल जर तुम्ही या बाजूला बघाल. सो इट इज फॉर्मिंग अ बेस वीक 1 आणि इन मॅच्युअर कंडिशन. सो बेस फॉर्मेशन सुरू झालंय. सो बेस आपल्या स्टेजेस काय आहेत? बेसमधून
ॲडव्हान्सिंग म्हणजे स्टेज 2. मोस्टली आपण स्टेज 2 मध्ये आल्यानंतर सेक्टर त्यातले स्टॉक्स कन्सिडर करतो. सो इट इज बिल्डिंग टुवर्ड्स दी स्टेज 2, राईट? सो दिस इज द मॅजिक ऑफ सूर्यास्त्र बेसिकली, जे आपल्याला प्रॉपरली इंडिकेट करतं की आत्ता मार्केट कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे, अँड बेस्ड ऑन दॅट वी कॅन मेक दी डिसिजन्स. नाऊ आता हे इंडायसेस बघितल्यानंतर लेट्स ट्राय टू अंडरस्टँड सम सेक्टर्स. पर्टिक्युलर लास्ट फ्यू वीक्स, आणि मला ती स्टोरी कंटिन्यू करायला का आवडते, बिकॉज एखादा सेक्टर कन्सिस्टंटली काही आठवडे जर मला मोमेंटम देत असेल, इट इज रिअली अ गुड थिंग टू बी इन्व्हेस्टेड इन दॅट, राईट? की इन्स्टेड प्रत्येक वीकला मी सेक्टर चेंज करत चाललोय आणि सेक्टरनुसार स्टॉक्स चेंज करत चाललोय, नॉट नेसेसरीली रिक्वायर्ड, राईट? सो आपण ठराविक सेक्टर्समध्ये काम करत जाऊ शकतो. सो ऑटोमोबाईल, आय बिलीव्ह आपण 2 वीक झालं डिस्कस करतोय. त्याच्या आधीच्या वीकमध्ये आपण फक्त ट्रॅकिंगमध्ये घेतला होता. बँकिंग वी आर डिस्कसिंग इट लॉंग टाईम, राईट? बँकिंगमधले आपण चोला फायनान्स असेल, एयू बँक असेल, बंधन बँक आपण घेतला होता, त्याचा स्टॉप लॉस हिट झाला, बट अगेन बंधन बँक इज ट्राईंग टू कम आउट, हे आपण डिस्कस केले होते. केमिकलवरती मी तुम्हाला फोकस करायला सांगितलं होतं. नाव वन मेजर थिंग मी लास्ट 2 वीक्स बघतोय, दॅट इज सिमेंट अँड कन्स्ट्रक्शन. एसीसी वगैरे हे जे स्टॉक्स आहेत, यांना ट्रॅक करा, आयडेंटिफाय करा. आपणही काही स्टॉक्स आज बघण्याचा प्रयत्न करू. सो मीन वाईल यू कॅन पुट सम नेम्स फ्रॉम दी सिमेंट सेक्टर. चॅटबॉक्समध्ये तुमच्याकडून काही नावं येऊ देत सिमेंट सेक्टर्समधून. सो लेट्स हॅव अ लाईव्ह डिस्कशन ऑन दॅट. ऑटोमोबाईलमध्ये कमर्शियल व्हेकलचा जो पोर्शन आहे ना, तिकडे आपल्याला थोडंसं जास्त फोकस करायचा आहे फॉर अपकमिंग वीक, राईट? So yes, these are the few sectors where we have to focus basically. Then I believe fertilizer मध्ये एक आहे तोही आपण डिस्कस करू, राईट? Yeah. So if I bring, so indices clear, sectors clear. आता काही स्टॉक्स बघूयात आपण. एसीसी तर मी सांगितलं ऑलरेडी डिस्कशन मध्ये, अपार्ट फ्रॉम एसीसी. So here we go. The stocks which positively I am focusing on, जसं मी तुम्हाला सांगितलं, बँकिंग फायनान्शियल्स. सो छोला फायनान्स हा आय बिलीव्ह 4th वीक आहे. लास्ट वीक इट हॅज गिवन ऑलमोस्ट 7.28% गेन. या वीकमध्ये पण तो बराच वरती गेला होता, बट अगेन बिकॉज ऑफ दॅट फाईट इट इज डाऊन, राईट? सेक्टर कस रोटेट कसे होतात, ओके, वी विल टॉक दॅट पॉइंट. तुम्ही काय चेक केलं? हो, आय थिंक चेतनजी, यू आर व्हेरी न्यू टू दिस लाईव्ह सेशन, बट डोंट वरी. मी आपल्या कम्युनिटी ग्रुपवरती एक लिंक पाठवून देईन, जी ट्रेंड लाईनची आहे. सध्या तरी आपण हेच टूल वापरतोय, बट व्हेरी सून वी आर कमिंग अप विथ दी आवर ओन टूल, ज्याच्यामध्ये तुम्ही सेक्टर्स या पोर्शनला गेला तर विकलीला तुम्हाला प्लेस करायचं आहे, आणि ऑटोमॅटिकली इट गिव्स द डेटा, राईट? सो लेट मी शो यू. तुम्ही जेव्हा ट्रेंड लाईनला जाता, ट्रेंड लाईनला गेल्यानंतर यू जस्ट हॅव टू क्लिक ऑन सेक्टर, प्लेस वीक बटन, अँड यू विल गेट द डेटा हिअर. सी, and automatically you can find the which sectors are moving, how they are moving, and तुम्ही या पर्टिक्युलर बटनावरती क्लिक जरी केलं तर त्याच पर्टिक्युलर सेक्टर मधले स्टॉक्सची लिस्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळते. इट इज व्हेरी सिम्पल टू डू, बट हे थोडंसं खूप ह्यूज आणि थोडंसं क्लटर आहे, विच इज युझिंग राईट नाऊ. बट व्हेरी सून द ट्रेडबुल विल गिव्ह यू द ओन सेक्टर रोटेशन साईट, ज्याच्यामध्ये खूप इझी आणि क्लिअर पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला डेटा ट्रॅक करता येईल. राईट, नाव लेट्स मूव्ह टू दी स्टॉक्स डिस्कशन. सो छोला फायनान्स, वी आर रायडिंग इट, वी आर रायडिंग इट विथ व्हेरी कॉन्फिडन्स. देन आय बिलीव्ह दीपक फर्टिलायझर ऑल्सो डुईंग गुड. याच्यामध्ये सुद्धा अजून स्टॉप लॉस नाही आलेला आहे. सो इट इज जस्ट फाईट बिटवीन बुल अँड बिअर. जर हा ब्रेकआउट ब्रेक डाऊन देईल, then we will have a SL, but still there is no SL from the tracking position. Yes. Then Ujjain Finance, obviously हा एक जो स्टॉक आपण प्रोबॅबली आय बिलीव्ह इथून
ट्रॅक करतोय साधारण. नाव इट इज गिविंग गुड नंबर. सो सिम्पली व्हॉट आय एम सजेस्टिंग यू, किंवा मी तुम्हाला काय सांगतोय की जे स्टॉक आपण राईड करतोय वी हॅव टू राईड देम, बिकॉज देर इज नो एक्झिट स्टील केम. सो उज्जैन फायनान्समध्ये जर मी तुम्हाला सूर्यास्त्र लावून दाखवेन, देर इज नो एक्झिट, राईट? ॲब्सोल्यूट देर इज नो एक्झिट. सो जिथे एक्झिट नाही आहे, वाय आय एम इंटरेस्टेड टू एक्झिट द स्टॉक? जो स्टॉक एक्झिट करत नाही आहे, सो दिस काइंड ऑफ रेड कॅन्डल्स विल कम अँड गो. सो हे येतील जातील, देर इज नो इम्पॅक्ट ऑन दॅट. जसं आता ही जी रॅली झाली होती इथे, ही वाली, सो या रॅलीमध्ये विदाऊट रेड कॅन्डल ही रॅली झाली आहे का? नाही. सो दॅट इज गोइंग टू हॅपन. परफेक्ट. Bandhan Bank again trying to come back, but no, tracking position recommended. If it go above 183 probably, then only can be considered. ठीक आहे, या प्राइसच्या वरती जाणं अपेक्षित आहे. सो गाइज, अलाउ मी अ मिनिट. ओके, ठीक. Then AU Bank, that is also giving good momentum here. आणि AU बँक मध्ये लास्ट 2 वीक मध्ये या ज्या रॅली होत्या ह्या आपण कधीच एक्सपेक्ट केल्या नव्हत्या, बिकॉज AU बँक आपण ट्रॅक करत होतो इथे साधारण, राईट, या पोर्शन मध्ये. अँड देन दिस हॅज गिवन रिअली वंडरफुल रॅली. मी सुद्धा एक्सपेक्ट केलं नव्हतं, बिकॉज आय वॉज ओनली पॉझिटिव्ह ऑन वन फ्रंट, दिस वन कॅन्डल, राईट. अँड त्याच्यामुळे हा जो कमबॅक आला, इट इज रिअली गुड. माझी एक्सपेक्टेशन आता जी आहे, आय वॉन्ट जस्ट टू सी दिस ब्रेकआउट, जो या वीकमध्ये होत होता 1094चा, साधारण 1090च्या आसपासचा ब्रेकआउट दिला पण होता एका दिवशी, बट सडनली इट केम डाऊन ऑन द सेम डे फाईट. बट इट इज ट्राईंग टू पुश दॅट लिमिट. ती लिमिट, कारण ही ऍक्च्युली लिमिट आहे ती इथे आहे. सो या लिमिटला, म्हणजे 1079च्या लिमिटला इथे ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केलाय, ठीक आहे. देन अगेन इट इज ट्राईंग द सेम. सो थोडंसं तुमची जर ट्रॅकिंग पोझिशन असेल, बी पेशन्स, म्हणजे थोडेसे पेशन्स थांबून म्हणजे ठेवून राहा. ओव्हरऑल द बँकिंग अँड फायनान्समध्ये जे मोमेंटम चालू आहे, दॅट विल गिव्ह यू मोर इम्पॅक्ट. देन इफ आय कम टू टेक्स्टाईल इंडस्ट्री, जे आपण डिस्कस करत होतो, जर तुम्हाला पटत नसेल, गो बॅक टू ऑल लाईव्ह सेशन्स अँड क्रॉस चेक. मी फिलाटेक्स इथे डिस्कस केला होता. आय 100% नो. या ब्रेकआउट झोनला जेव्हा इट वॉज ट्राईंग टू ब्रेकआउट, टेक्स्टाईल सेक्टर जेव्हा डिस्कस केला होता, सो वी डिस्कस्ड इट. अँड नाऊ आय कॅन सी दी स्टॉक मूड अराउंड. मी समजा इथूनही नाही पकडत आहे, आय विल जस्ट हॅव दिस बॉटम वाला प्राइस. सो अराउंड 37% ग्रोथ, ठीक आहे, फॉर द टेक्स्टाईल. आणि एक स्टॉक जो मी तुम्हाला स्टडी करायला सांगितला होता, पण बेट्यानं तुम्ही प्रॉपरली स्टडी करत नाही. मी सेक्टरमधले काही स्टॉक्स काढून ग्रुपवरती टाकायला सांगितले होते, तुम्ही तेही करत नाही. सी, गो अँड चेक बॅक. आपण कधी बॅटरी सेक्टर डिस्कस केला होता, अँड हाऊ दिस वन स्टॉक हॅज चेंज द स्टोरी. सी, राईट. आणि गेल्या वीकमध्ये तर या स्टॉकने मॅजिक बनवला. एका वीकमध्ये हा 9% वरती गेला, राईट. सो वेन आय एम शेअरिंग समथिंग विथ थॉटफुल डेटा, देर इज समथिंग. आणि एक गोष्ट क्लिअर घ्या, की आय एम नॉट दॅट मच गाय की म्हणजे सगळ्याच आयडिया रन होतील. आय ऑलवेज सेड दॅट 10 आयडिया आपण डिस्कस करू, त्यातल्या 7 फेल होतील, बट 3 स्टॉक आयडियाज दॅट विल टेक यू इन डिफरंट लेवल बॉल गेम टोटल. कारण आपल्याकडे सिस्टम आहे, फ्रेमवर्क आहे, स्टॉप लॉस इन प्लेस आहे. कोणताही ट्रॅकिंग पोझिशन घेतल्यानंतर, जसं बंधन बँकमध्ये आपण ट्रॅकिंग पोझिशन रिसेंटली घेतला, अँड इट हॅज फॉलन शार्पली.
सो जेव्हा आपला ट्रॅकिंग पोझिशनच्या 10%चा एस-एल होता, इट इज गॉन आउट. सो 10 स्टॉक मी बाय करतोय आणि त्याचे जर 10% बायिंग पासून जर माझा स्टॉप लॉस असेल, आय लूज मॅक्झिमम 1000 पर दॅट ट्रेड. बट 3 असे स्टॉक, द स्टॉक लाईक एक्साइड बॅटरीज, द स्टॉक लाईक एस-एम-एल महिंद्रा. एस-एम-एल महिंद्रा तर मी साधारण आपल्या ग्रुपवरती जिकडे आपण डिस्कशन्स करतो, तो 20 तारखेच्या आसपास पोस्ट केला होता. आय रिमेंबर मी त्याचा स्क्रीनशॉट परत रिपोस्ट केलाय. अँड 1 वीक मुवमेंट अराउंड 47% ऑफ गेन. 1 वीक मुवमेंट. सो जस्ट इमॅजिन, जेव्हा तुम्हाला माहिती आहे ना की काही स्टॉक आयडियाज टर्न अराउंड येऊ शकतात, पेशन्स ठेवा. बट जिथे तुम्हाला वाटतंय की नाही, इट्स अ ट्रिगर टू एक्झिट, गो अँड एक्झिट सिम्पली. सो आपल्याला 1,100 स्टॉक आयडिया नको आहेत. वी नीड जस्ट 10 स्टॉक आयडियाज बेस्ड ऑन सेक्टर रोटेशन, इंडायसेस अंडरस्टँडिंग. आणि त्यात 10 पैकी मी म्हणतो माझे 7 फेल होणार आहेत. आय एम ऑलरेडी एक्सपेक्टिंग 70% फेल्युअर. बट द 3 स्टॉक आयडियाज जे मी कंपाऊंड करत जाईन, मी ज्याच्यामध्ये ॲड ऑन करत जाईन, दॅट विल टेक मी टू द अनादर डिफरंट, कम्प्लिटली डिफरंट गेम इन द स्टॉक मार्केट, राईट? सो ऑटोमोबाईलमधून अजून एक 2 स्टॉक्स मी तुम्हाला देतोय आजच्या वीकमध्ये. वन इज अतुल. प्लीज मेक नोट ऑफ इट. याचा प्रॉपर फंडामेंटल काढा. द काइंड ऑफ टेक्निकल लाईक प्राइस व्हॅल्यूम ॲक्शन इट हॅज शोन इन लास्ट 3 वीक्स. सी द व्हॅल्यूम अँड द प्राइस ऑल्सो, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली मूव्ह होत आहेत. सो स्टडी द फंडामेंटल, ट्रॅक दिस स्टॉक. देन वी हॅव अ अशोक लेलँड. सेम स्टोरी. सो लास्ट वीकमध्ये जर तुम्ही बघाल तर वी वेअर फोकसिंग ऑन द ऑटोमोबाईल टू व्हीलर्स, आणि ते आहेतच, लाईक बजाज ऑटो, ॲथर, ते आपण डिस्कस करूच. ते स्टॉक आपण बेसिकली राईड करतोय, राईट? दीज आर न्यू सेक्टर लाईक कमर्शियल व्हेकल, कारण एस-एम-एल महिंद्रा इज फ्रॉम द कमर्शियल व्हेकल. जेव्हा एस-एम-एल महिंद्रामध्ये मोमेंटम आला, तेव्हा आय थॉट की इट कम्स फ्रॉम वन सेक्टर, राईट? मी हा सेक्टर आधी सुद्धा बघितलाय. देन अगेन आय वेंट बॅक, आय जस्ट क्रॉस चेक की बाकी स्टॉक्समध्ये पण घडते का. देन कमर्शियल व्हेकलमध्ये तिन्ही स्टॉक ॲट अ टाइम रॅली करतात. सो देर इज समथिंग हॅपनिंग इन द कमर्शियल व्हेकल सेक्टर, राईट? सो हे 3 स्टॉक झाले. एक्साइड बॅटरी सेक्टर्समधलं सांगितलं. बॅटरीमधले अजून स्टॉक्स तुम्हाला काढायचे आहेत. आय टीमध्ये एस-एल टेक. हाऊ मेनी ऑफ यू दॅट या स्टॉकमध्ये जर कमीत कमी तुम्ही 20% प्रॉफिटमध्ये नसाल आजच्या दिवशी, तर तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करून पाप करता, हे लक्षात घ्या. कारण हा एस-एल टेक मी इथून डिस्कस करतोय. आय नो व्हेरी वेल. एस-एल टेक्नॉलॉजी मी साधारण इथून डिस्कस करतोय. आणि त्यानंतर नंबर आला. नंबर आल्यानंतर ज्या पद्धतीनं मॅजिक घडलेत या स्टॉकमध्ये, आणि जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ट्रॅकिंग पोझिशन नसेल आणि तुम्ही जर कमीत कमी 20% प्रॉफिटमध्ये नसाल, कारण या स्टॉकने सॉरी 20% बोललो का, एक मिनिट, कमीत कमी 10% प्रॉफिटमध्ये नसाल, तर तुम्ही पाप करताय. कारण आपण जिथून डिस्कस केलाय तिथून हा स्टॉक ऑलमोस्ट इट हॅज गिवन 16% ऑफ गेन, आणि एकही रेड कॅन्डल लागलेली नाही आहे. ती काय अभिमानाची गोष्ट नाही आहे. इट कॅन गिव्ह वन रेड कॅन्डल सडनली नाव, बट द काइंड ऑफ मोमेंटम दिस स्टॉक इज शोईंग. सी नाऊ स्टेज 1चा जो बेस फॉर्मेशन आहे त्याचा वीक 2 आहे. म्हणजे डाऊन ट्रेंडमधून कम्प्लिटली मूव्ह होऊन आता हा बेसमध्ये आलाय, आणि आता हा बेसमधून स्टेज 2 कडे जाण्याची तयारी करतोय, राईट? देन वन मोर स्टॉक फ्रॉम द आय टी सेक्टर, दॅट इज TCS. TCS आपण गेल्या वीक पासून ट्रॅक करतोय. आय नो दॅट गेल्या वीकमध्ये आणि गेन दिलाय. सो स्टील वी आर ट्रॅकिंग. व्हॉट इज द प्राइस टू गो फॉर द ट्रॅकिंग पोझिशन? ट्रॅकिंग पोझिशनला जाण्यासाठी, आणि हाऊ इट वर्क्स, सी याला, हा जो EMA30ची जी लाईन आहे ती सुद्धा एक प्रकारचे रेजिस्टन्स म्हणून काम करते. जर 2500च्या वरती, लाईक 2500च्या वरती हा स्टॉक मोमेंटम देईल, देन वी कॅन गो फॉर द ट्रॅकिंग पोझिशन फॉर द पर्टिक्युलर TCS, राईट? सो I'm just trying something. This is something new tool which I have incorporated recently for better understanding. If I do like this, oh, so it is wonderful tool, right? It zooms in. Correct. Apart from that, Aisha's motor, yes, obviously we are tracking, we are riding basically from long position. आणि त्यानंतर Ather, this is the magic which is it has brought in last week.
राईट. सी. आणि ॲथर पण मला वाटतं आयशस मोटरसोबत डिस्कस केला होता, तो इकडे केला होता. आणि तो स्टॉक डिस्कस केल्यानंतर लगेच एक रेड कॅन्डल लागली आणि पीपल लाईक, सर किती पडणार अजून स्टॉक, सर अजून खाली जाईल का? अरे बाबा रुक जा, मार्केट आहे. राईट. ट्राय टू अंडरस्टँड दी मार्केट. असं कधीच नाही होणार की यू जस्ट टेकन अ एंट्री अँड इट स्टार्टेड बुलिंग आउट. इट मे हॅपन समटाईम, बट समटाईम यू हॅव टू वेट हिअर. तुम्हाला या पिरियडमध्ये पेशन्स ठेवून वेटच करावं लागेल. अँड वन मॅजिक कॅन्डल विल कम अँड कम्प्लिटली गेम विल चेंज. या आय बिलीव्ह हे सगळे स्टॉक्स माझ्याकडून डिस्कस करून झालेत. सो ह्या सगळ्यांना वॉचलिस्टमध्ये घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हणतो नोटबुक आणि पेन घेऊन बसत चला, जेणेकरून यू कॅन मेक सम नोट्स अँड ऑल. आणि जसं आपण म्हटलं मगाशी की लेट्स हॅव अ डिस्कशन ऑन द सिमेंट सेक्टर. ठीक आहे. सिमेंट सेक्टर मी आजच आयडेंटिफाय केला आहे. मी सुद्धा इन डेप्थमध्ये जाऊन काही बघितलेलं नाही आहे. सो आय एम डुईंग इट लाईव्ह विथ यू. ठीक आहे. ECC, अजून काही नावं असतील तर टाका. सो ECC इज नॉट इन स्टेज 2, सो नथिंग इज पॉझिटिव्ह फॉर अस. चैतन्य सरांनी अजून काही नावं टाकलेत. अल्ट्राटेक, लेट्स हॅव अ अल्ट्राटेक चार्ट. अल्ट्राटेक, सी, अल्ट्राटेक केम इन स्टेज 2 and just put a Suryastra. What Suryastra indicate? Now it is in stage 2. This is the third week of emerging phase. It is trying to come up. Do a fundamental, याचं fundamental analysis करा. After cement, then we have a Grasim cements. ग्रासिम इंडस्ट्रीज तो नहीं होगा शायद. ग्रासिम सीमेंट स्टॉक आहे असं काही सिमेंटचं. लेट्स सी. ओके, सिमेंट. वी हॅव अंबुजा सिमेंट. नो, नथिंग हॅपनिंग. बट इफ यू कॅन सी प्रॉपरली, जर तुमच्या लक्षात येईल, लेट्स यूज दिस टूल नाव फॉर झूम इन. फॉर ऑल ऑफ द स्टॉक्स, म्हणजे हा आत्ता जो ओपन केला आहे, इट इज सेम स्टोरी, राईट. लेट मी झूम आउट. मगाशी आपण अंबुजा केला होता, ECC केला होता, सी. सो समथिंग बेस फॉर्मेशन इज हॅपनिंग. म्हणजे फॉल होता सेक्टरमध्ये आणि एक पर्टिक्युलर टाइम रेंजमध्ये इट इज ट्राइंग टू बिल्ड समथिंग लाईक दिस. सी, या पर्टिक्युलर बॉक्समध्ये काहीतरी शिजतंय, म्हणून सिमेंट इंडस्ट्री दिसते आपल्याला. एक अल्ट्राटेक बघितला, त्यानंतर आपल्याकडे आहे श्री सिमेंट. व्हॉट हॅपनिंग विथ श्री सिमेंट? श्री सिमेंट स्टेज 2 मध्ये आला, बट बिकॉज ऑफ बॅड नंबर इट इज गोइंग डाऊन. सो सिमेंट सेक्टरमध्ये जर हा एक स्टॉक बघाल, सो यांनी तो ब्रेकआउट देऊन एक रॅली बनवली होती, बट नंबर खराब आल्यामुळे हा गेलाय. देन अगेन इन सिमेंट अजून काही आहे चांगलं सिमेंटमध्ये? JSW सिमेंट. JSW सिमेंट इज इन स्टेज 2 अगेन. इट इज ट्राइंग टू एक्झिट. सो देर आर फ्यू स्टॉक्स, अजून थोडासा मोमेंटम आला पाहिजे, बट यू हॅव टू स्टडी दिस. विनायक कुंभार, पेनी स्टॉक. विनायक जी, वी डोंट आइडेंटिफाई पेनी स्टॉक्स, ओके. सॉरी टू से दिस, बट पेनी स्टॉक के चक्कर में कितनों ने कितना पैसा उड़ा दिया है हमको पता है. सो वी फोकस ऑन द स्ट्रॉन्ग बिजनेसेस, वी फोकस ऑन द बिजनेस टर्न अराउंड, वी फोकस ऑन द सेक्टर रोटेशन, and that gives much higher returns. Let me show you one sector, one stock, Cupid. 2x 3x, माहिती नाही किती लोकांनी याच्यामध्ये पैसे डबल तिबल केले असतील. दिस वॉज नॉट हॅव्हिंग अ पेनी स्टॉक. दिस इज बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग बिझनेस मोमेंटम. लेट मी शो यू BSE. आज तुम्हाला मी जर BSE बाय करा म्हटलं तर तुम्ही बाय कराल का? तर आन्सर इज नो. आय नो दॅट, बट आय विल बाय दिस स्टॉक because on monthly chart, if you can observe, see the business, how business is run. Business KI, see. आणि मी हे फक्त स्टॉक दाखवत नाहीये, these are my holdings, okay.
these all my holdings. TD Power System. See how business runs. There is nothing like penny stock. It is all about business, how they run their business. Then I believe we discussed good amount time on the stocks. Now let's go and come to the learning part, which is very important. आजच्या लर्निंग पार्टमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. बिफोर मुव्हिंग टू दॅट, लास्ट वीकमध्ये आपण काय शिकलो. लेट मी सी हाऊ मेनी पीपल रिपीटेडली कमिंग. किती लोक येत आहेत जे लास्ट वीकमध्ये पण होते आणि या वीकमध्ये पण आहेत. सो लास्ट वीकमध्ये आपण एक पार्ट शिकलो होतो. व्हॉट वॉज दॅट? लेट मी नो. Before I go and discuss this week. So waiting for your message, guys. सो अगदी आपण लाईव्ह सेशन सुरू केल्यापासूनची जर हिस्ट्री काढली, सो वी स्टार्टेड विथ दी आय बिलीव्ह की पर्सनल फायनान्स, कसे पैसे मॅनेज करायचे, देन व्हॉट टू लर्न इन द मार्केट, मार्केटमध्ये कुठले टूल्स शिकले पाहिजेत. सो वी हॅव डिस्कस्ड ऑल दिस पॉईंट, राईट? व्हॉट इज स्विंग ट्रेडिंग, व्हॉट इज व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, what about the you know how market basically works, psychology of the market, तुम्ही एखादा स्टॉक हायला बाय केल्यानंतर तो खाली का जातो वगैरे वगैरे सगळे पॉईंट्स आपण डिस्कस केले, राईट? सो बिफोर मुव्हिंग टू दॅट, अँड लास्ट वीक आपण डिस्कस केलं की हाऊ वी हॅव टू डायव्हर्सिफाय इन दी लार्ज कॅप, मिड कॅप अँड स्मॉल कॅप, म्हणजे या तिन्ही सेक्टरमध्ये, अँड हाऊ मार्केट कॅप हेल्प अस टू डू दॅट. मार्केट कॅप, एखाद्या स्टॉकच्या मार्केट कॅपच्या बेसिसवरती हाऊ वी कॅन डायव्हर्सिफाय द थिंग, that what we have discussed. Now before moving today's learning part, let me share some updates with you. Here we go. So I hope many of you in our Telegram community group, जर तुम्ही टेलिग्राम कम्युनिटी ग्रुपमध्ये नसाल, लेट्स स्कॅन दिस कोड अँड जॉईन आवर टेलिग्राम कम्युनिटी, जिकडे आम्ही हे सगळे स्टॉक आयडियाज डे इन डे आउटमध्ये डिस्कस करत असतो. यू कॅन आस्क युअर क्वेश्चन्स, आय विल आन्सर दोज देअर. अँड अपार्ट फ्रॉम दिस, व्हेरी सून आम्ही वीकेंड लर्निंग सुरू करतोय, जिकडे प्रत्येक वीकेंडला तुम्हाला एक टास्क दिला जाईल. एव्हरी वीक वी हॅव टू लर्न समथिंग, अँड एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स मॉडेलिंग पर्यंत, जिथे तुम्ही स्वतःचं प्रॉपर स्टॉक मार्केट बाईंग सेलिंग या ॲक्टिव्हिटी करू शकता. अशा पद्धतीने तो एक अजेंडा असणार आहे. इट विल टेक अनादर 75 मेंबर्स. ऑलरेडी आपण 426 425 च्या आसपास आहोत. अनादर 75 members we will start it doing. So let's go into the learning part, and after learning part we will have a live question answer sessions. Okay, so what is today's learning? Today's learning is debt to equity ratio. सो फंडामेंटल अनालिसिसमध्ये जेव्हा आपण सुरुवात करू, आपल्याला डेट टू इक्विटी रेशोवरती फोकस करायचं आहे. करेक्ट? लेट मी शेअर माय स्क्रीन. अँड हाऊ इट मॅटर्स बेसिकली डेट टू इक्विटी रेशो. सो डेट टू इक्विटी रेशो जेव्हा, आता जसं या स्टॉकचा आहे 0.03, अतुल चा जो काही स्टॉक आहे त्याचा, इफ आय टेक अनादर स्टॉक, एखादा अडाणीचा जर आपण स्टॉक घ्यायचा म्हटलं तर अडाणी एंटरप्राइजेस, सो इट इज हॅव्हिंग अ डेट टू इक्विटी रेशो ऑफ 1.32. ठीक आहे? सो व्हॉट इट बेसिकली इंडिकेट्स, हे इंडिकेट करतं की या कंपनीचं जे काही टोटल व्हॅल्युएशन आहे, जे काही मार्केट कॅप आहे, त्या व्हॅल्युएशनच्या 132% म्हणजे 100%वरती अजून जास्त कर्ज आहे. दॅट इज व्हॉट इट इंडिकेट्स. ठीक आहे? जर बॅलन्स शीटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बघाल, सो सध्या या कंपनीवरती जे
कर्ज आहे ते इतकं कर्ज आहे. साधारण मला वाटतंय आकडा जर वाचला तर 10,06,000 नाही सॉरी करेक्ट 10,91,000 सॉरी 1,06,667 कोटी इतके बॉरोइंग्स आहेत टोटल. आणि तोच डेट टू इक्विटी रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्याची व्हॅल्यू साधारण इथे येते. म्हणजे उद्या जर हे कर्ज फेडायचं म्हटलं आपण लेट्स से, तर कंपनी विकल्यानंतर कंपनीचं जे काही व्हॅल्युएशन आहे त्याच्यावरती अजून 32% पेमेंट द्यावं लागेल, असं कर्ज आहे. आणि वेऱ्याज जर दुसरी कंपनी कोणतीही बघाल, जसं आपण मगाशी अतुल ओपन केली होती राईट. सो अतुलमध्ये काय आहे, एकदम 0.03% म्हणजे नथिंग, म्हणजे नाहीच कर्ज आहे असं म्हणू शकतो आपण. लिटरली कर्ज नाही आहे. मग मी हा पॉइंट का डिस्कस करतोय तुमच्यासोबत, वाय डेट टू इक्विटी रेशो बघणं गरजेचं आहे. सो लेट्स से दोन कंपन्या आहेत आणि एका कंपनीवरती 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्ज आहे आणि दुसरी कंपनी आहे जशी अतुल ही एक कंपनी आहे ज्याच्यावरती कर्ज नाहीच आहे ऑलमोस्ट. तर ॲज अ इन्व्हेस्टर माझा इंटरेस्ट कशामध्ये असेल? ऑब्व्हियसली ज्या कंपनीमध्ये कर्ज नाही त्याच्यावरती असेल. वाय? कारण जेव्हा कर्ज नसणारी कंपनी प्रॉफिट बनवते तेव्हा त्यांचा जो मेजर पैसा आहे, ठीक आहे, जो काही प्रॉफिट बनलेला पैसा आहे तो न्यू इन्व्हेस्टमेंट्समध्ये जाऊ शकतो. ते नवीन प्रोजेक्ट्सवरती इन्व्हेस्टमेंट करू शकतात. एक बिझनेसला सस्टेनेबिलिटी मिळते. आणि लक्षात घ्या, अंबानीचं जे काही एम्पायर होतं, म्हणजे मुकेश अंबानींचे छोटे भाऊ अनिल अंबानी, त्यांचं एम्पायर जर कोलॅप्स झाला असेल तर बिकॉज ऑफ लोन, कर्ज. कारण ते इतके कर्ज कर्ज घेत गेले त्यांच्या लक्षातही आलं नाही, वन फाईन डे डन. DSK हे एक महाराष्ट्रातलं क्लासिकल एक्झाम्पल आहे की त्यांचे प्रोजेक्ट त्यांना करायचे होते, ते हरले नाहीत, दे केम बॅक, ऑल थिंग्स आर गुड, बट बिकॉज ऑफ लोन मॅनेजमेंट प्रॉपरली जमलं नाही किंवा डेटचं मॅनेजमेंट प्रॉपरली जमलं नाही, द बिझनेस इज कोलॅप्स्ड. आणि मग मार्केटमध्ये 5,000 पेक्षा जेव्हा जास्त स्टॉक लिस्टेड आहेत, 5,000 पेक्षा जास्त बिझनेसेसमध्ये मी पार्टनरशिप करू शकतो आणि माझ्याकडे ऑप्शन आहे कमी कर्ज कमी कर्ज असणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा मी पार्टनरशिप करू शकतो, देन आय एम रिअली नॉट इंटरेस्टेड इन द स्टॉक्स विच इज हॅव्हिंग व्हेरी ह्यूज हाय इंटरेस्ट, जिथे त्यांचा पैसा इंटरेस्ट रिपेमेंट करण्यामध्ये जाणार आहे. सी आय डेफिनेटली अग्री की कर्ज काढल्याशिवाय बिझनेस होत नाही. बिझनेस हा कर्जाच्याच बेसिसवरती होतो. बट देर शुड बी अ टाइम लाईन, राईट? अडानी एंटरप्राइजेस साधारण कधी इनकॉर्पोरेट झालेली कंपनी आहे. सो लेट्स सर्च फॉर इट. अडानी इनकॉर्पोरेशन. सो 1993 साली ही कंपनी काय झाली, इनकॉर्पोरेट झाली आहे. मग 1993 ते 2026 इट्स अ ह्यूज पिरियड, राईट? मग इतक्या लॉंग पिरियडमध्ये ही कंपनी स्वतःला कर्जमुक्त का करू शकत नाहीये? दॅट इज द क्वेश्चन. हे इतक्या लॉंग पिरियडमध्ये बिझनेसमध्ये इन्व्हेस्टेड आहेत, ह्या सगळे काम करतायत, देन वाय दे आर नॉट एबल टू डू दिस थिंग? करेक्ट? लक्षात येतंय व्हॉट पॉइंट आय एम ट्राईंग टू मेक इट आउट? सो वन फाईन डे दे विल गेट ट्रबल आणि मग आपण त्याच्यामध्ये स्टक होऊ. सो व्हॉट वी हॅव टू सिम्पली डू, जेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस कराल तेव्हा डेट टू इक्विटी रेशोमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की हा रेशो 0.20% कमी पाहिजे. सो जेव्हा जेव्हा तुम्ही फंडामेंटल अनालिसिस कराल कोणत्याही स्टॉकचं, द डेट टू इक्विटी रेशो शुड बी लेस पण 0.20, म्हणजे इथं 0.20 किंवा त्याच्या खालचाच आकडा पाहिजे. सो लेट्स टेक अन बजाज ऑटो and this applies only for normal stocks. Now Bajaj Auto is having 0.58. This is also very high, right? Let's take a Tata. यांच्याकडे सुद्धा 0.90, right? Then let's take a Cupid. See 0.13. सो अल्टिमेटली मी काय पॉईंट बनवण्याचा प्रयत्न करतोय की आय वॉन्ट स्टॉक वेर इज देर इज अ स्टेबिलिटी, गुड अमाउंट ऑफ स्टेबिलिटी, अँड दॅट कम्स फ्रॉम लेस
डेट टू इक्विटी रेशो, ज्याच्यामध्ये कमीत कमी कर्ज असावं. सो 0.20 आणि त्याच्या खाली कर्ज असणारे स्टॉक्स आपण कन्सिडर केले पाहिजेत फॉर द फंडामेंटल अनालिसिस, राईट. सो दिस इज द पॉईंट, आणि याच्यावरती थोडंसं तुम्हाला काम करावं लागेल, राईट. सो दिस वॉज द लर्निंग फॉर दिस वीक. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, यू कॅन आस्क इन चॅट बॉक्स. नाव वी आर ओपन अँड गुड टू गो फॉर दी live question answer session. Let me come on the face. Yeah, perfect. And one more point मी जो मिस केला, let me share the screen again. सो आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा जो व्हिडिओ अपलोड केला आहे, 5 स्टॉक्स फॉर दी ऑगस्ट म्हणून, या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले 5 स्टॉक प्रॉपरली स्टडी करा and consider them for the tracking, because after going to 25-30 स्टॉक्स, म्हणजे 25 ते 30 स्टॉक्स बघितल्यानंतर मग मी हा स्टॉक, हे 5 स्टॉक डिस्कस केलेत. विनायक कुंभार, जीई शिप. ओके, लेट्स चेक. जीई शिप काय तुम्हाला हवं आहे याच्यामध्ये? जीई शिप मध्ये, जीई शिप इज अ स्टेज 2 स्टॉक. तुम्हाला माझ्याकडून काय अंडरस्टँडिंग हवं आहे? सो इट इज कमिंग डाऊन नाव. एक खूप मोठा फॉल आलाय. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? इज देअर एनी रिझन? क्वार्टरली नंबर्स, जूनचे नंबर्स आलेत, नंबर सुद्धा चांगले आले त्याचे. सी, द सेल्स ग्रोथ इज 66, म्हणजे ऑलमोस्ट 67%, and profit growth is 159%. Okay, any other question please? Today there are very less questions, that is good indicator. Okay, जर काही क्वेश्चन्स नसतील, then we are good to close actually. राईट, गुड. आय होप हा विकेंड अनालिसिसचा सेशन तुम्हाला आवडला असेल. मी जेही स्टॉक्स किंवा सेक्टर्स तुम्हाला सांगितलेत, त्यांना प्रॉपरली ट्रॅक करा, त्यांना अनालाइज करा, आणि थॉटफुली डिसिजन घेऊन ट्रॅकिंग पोझिशन घ्या. ऑलवेज कीप इन माइंड आवर स्ट्रॅटेजी, की कोणत्याही एका स्टॉकमध्ये वन गोमध्ये सगळे पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत. वी हॅव टू ॲड ट्रांच बाय ट्रांच. जसा विकली हाय लागत जाईल तसे आपल्याला पैसे थोडे थोडे करत इन्व्हेस्ट करत जायचे आहेत. नो होल्डिंग इन होप स्टोरी. होप स्टोरीमध्ये कोणतेही स्टॉक्स होल्ड करायचे नाही आहेत, राईट. सो थँक्यू सो मच फॉर द जॉईनिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.